कोणार्क, अपना शहर अपनी बातें। आज आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने आमचे आयुक्त तथा प्रशासक माननीय अजित शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महिलांकरता महिला दिनाचं 8 मार्च या महिला दिनाचं औचित्य साधून महिलांकरता जनजागृती कार्यक्रम, स्त्री भ्रूण हत्या, हुंडाबळी अशा पद्धतीच्या जनजागृती कार्यक्रमाचं इथं आयोजन केलेलं होतं। या आयोजनामध्ये आम्ही सर्व घटकातील महिलांना, जे आशा वर्कर्स असतील, सफाई कर्मचारी असतील, किन्नर समाजाचे व्यक्ती असतील किंवा रॅग पिकर्स असतील, अशा घटकांच्या महिलांचा इथं आम्ही पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन इथं सन्मान केलेला आहे। आणि ह्या महिला दिनानिमित्त हा एक घटक आपल्या समाजाला, शहराचं स्वच्छता ठेवण्याला हे खूप महत्त्वाचे आहेत। काही महिला ज्या वृक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जे कार्यक्रम करत आहोत, त्यांच्याही काही महिला निस्वार्थ भावनेनं सुद्धा आपल्या शहरासाठी मदत करतात, त्यांचासुद्धा आम्ही इथे सन्मान केलेला आहे। आणि ह्या दिनाचं औचित्य साधून जो आम्ही इथं कार्यक्रम घेतलेला आहे, तो कार्यक्रम आपण उल्हासनगर महानगरपालिका वृक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने इथं आयोजित केलेला आहे। मोठ्या संख्येने इथं महिला भाग घेतलेल्या आहेत आणि महिलांच्या जनजागृतीपर व त्यांच्या प्रोत्साहनपर एक सविस्तर असं मार्गदर्शन आमच्या सचिव प्राजक्ता कुलकर्णी मॅडमने सुद्धा केलेलं आहे। इथं अनेक पदाधिकारीसुद्धा, माजी पदाधिकारी उपस्थित होते। आमच्या विभागाच्या स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार यांनी त्यांच्या विभागाअंतर्गत आमच्या स्वच्छतेचे ज्या काही महिला आहेत, चांगले काम करणाऱ्या, त्यांचासुद्धा आम्ही इथं प्रमाणपत्र देऊन इथं सन्मान केलेला आहे। या निमित्तानं या सर्व वर्गांना आम्हाला सन्मान करायची संधी याच्यात उपयोग झालेली आहे। त्यामुळं महानगरपालिकेच्या वतीनं महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा। त्याचप्रमाणे आपण उल्हासनगर महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण विभागातर्फे महिलांसाठी स्तनाचा कर्करोग, ब्रेस्ट कॅन्सर ह्या तपासणी करण्याकरिता आपण कॅम्प्स लावलेले आहेत। कालपासून या शिबिरांना सुरुवात झालेली आहे। उल्हासनगर महानगरपालिकेच्या परिसरामध्ये काल सुरुवात झाली होती। अशा विविध 15 ठिकाणी आम्ही हे कॅम्प घेणार आहोत। तर उल्हासनगर महानगरपालिकेच्या सगळ्या घटकातील महिलांना माझी विनम्र आव्हान आहे की त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामधील व्हॅनमध्ये जाऊन तेथील तज्ज्ञ महिला डॉक्टरांमार्फत आपल्या ब्रेस्टच्या समस्येसंबंधी तपासणी करून घ्यावी व पुढील संभाव्य निदान करून उपचारासाठी त्याला उपयोगी पडेल, म्हणून माझे आव्हान आहे की त्यांनी जास्तीत संख्येने पुढे यावं। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।